मित्रांनो, आजकाल सुंदर व चांगलं बोलता येणं खूप महत्त्वाचं झालेलं आहे. आपल्या बोलण्यामुळे आपली पर्सनॅलिटी ठरवली जाते. आपण कसे बोलतो, आपल्या बोलण्यात कॉन्फिडन्स आहे की नाही यावरून आपली योग्यता ठरवली जाते. आपलं बोलणं जर छान असेल तर आपण लोकांना आवडायला लागतो. तर मित्रांनो, आपण आज लोकांशी कसे बोलावे हे जाणून घेणार आहोत आणि ह्यातला 6वा पॉईंट खूप महत्त्वाचा आहे. हा तुम्ही नक्की बघा. नंबर 1, बोलण्यापूर्वी मनात विचार करा. बोलण्यापूर्वी नेहमी थोडा वेळ थांबा, विचार करा. मनात येणारी कोणतीही गोष्ट लगेच समोरच्याला बोलू नका. तुम्ही काय बोलता याकडे तुमचं बारकाईने लक्ष असू द्या. समोरच्याच्या मनाचा विचार करा. आधी त्याचा मूड कसा आहे तो बघा. जर का समोरची व्यक्ती एखाद्या गोष्टीबद्दल आनंदी असेल किंवा त्या एखाद्या गोष्टीबद्दल दुःखी असेल तर तुम्हालाही त्या व्यक्तीला त्यानुसारच बोलणं आवश्यक आहे. तुमच्या समोरचा व्यक्ती सिरियस असेल, त्याला एखाद्या सिरियस टॉपिकवर बोलायचं असेल तर तुम्हीही त्याच्याशी तसंच बोला. म्हणजे त्याला तसाच रिस्पॉन्स द्या जसा त्याचा मूड असेल. जे तो बोलत असेल त्यावर रिॲक्ट करा, त्यावर उत्तरं द्या. मग त्याला असं वाटेल की अरे, हा तर माझ्याच सारखा आहे आणि हा मला समजून घेतोय, हा माझं नीट ऐकून घेतोय, हा माझ्या बोलण्यात इंटरेस्ट घेतोय आणि मग त्या व्यक्तीला तुम्ही आवडायला लागाल. नंबर 2, समोरच्याचं ऐकायला शिका. तुम्ही जर समोरच्याचे बोलणे लक्ष देऊन ऐकलात तर तुम्हाला समजेल की तो काय बोलतोय. मग तुम्हालाही त्याच्या बोलण्याशी रिस्पॉन्स देता येईल आणि तुम्ही त्याच्या बोलण्याला रिस्पॉन्स दिल्यामुळे त्यालाही समजेल की तुम्ही त्याच्या बोलण्याला खरंच लक्ष देऊन ऐकता. समजा ती व्यक्ती तुमच्याशी बोलते आणि तुम्ही फोनमध्ये बघता तर त्याला खूप वाईट वाटेल. त्यावेळेला आपल्याशी बोलणारी व्यक्ती आपल्या आयुष्यातली सर्वात महत्त्वाची व्यक्ती आहे असं समजा. आणि ऐकणं ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. आपल्याला काही गोष्टी माहिती नसतात, ते समोरच्या व्यक्तीकडून आपल्याला माहिती होतात. आपल्याला त्याच्याकडून नवीन काहीतरी शिकायला मिळतं. ज्यावेळी एखादा व्यक्ती आपल्यासमोर बोलत असेल त्यावेळी त्याची हीच अपेक्षा असते की आपण त्याचं व्यवस्थित ऐकून घेतलं पाहिजे. आणि ज्यावेळी आपण एखाद्या व्यक्तीचं ऐकून घेतो त्यावेळी त्याला खूप छान वाटतं. कारण आजकाल कुणीच कुणाचं ऐकून घेत नाही. प्रत्येकाला स्वतःचं काहीतरी सांगायचं असतं. आणि समजा समोरचा व्यक्ती काहीतरी बोलत असेल आणि आपण त्याचं ऐकत नाही, आपण इकडे तिकडे बघतोय, ते हे त्याची इन्सल्ट करण्यासारखं होतं आणि मग त्या व्यक्तीला आपल्याशी बोलायला नाही आवडत, त्याला आपल्याबरोबर काही शेअर करायला नाही आवडत. पण जर आपण समोरच्याचं बोलणं पूर्ण इंटरेस्ट घेऊन ऐकतोय ना तर समोरच्यालाही खूप छान वाटेल, त्याला आपण आवडायला लागतो आणि मग तो आपल्याला सगळं काही शेअरसुद्धा करायला लागतो. प्रत्येक व्यक्तीला असं वाटतं की मला एक असा लाईफ पार्टनर मिळाला पाहिजे जो माझं सगळं काही ऐकून घेईल. आणि कोणताही व्यक्ती त्याच्या पार्टनरला तेव्हाच समजून घेऊ शकतो किंवा कोणत्याही रिलेशनशिपमध्ये असेल आपण समोरच्याला तेव्हाच समजून घेऊ शकतो ज्यावेळी आपण समोरच्याचं बोलणं नीट ऐकून घेऊ. आणि देवाने आपल्याला बोलायला एकच तोंड दिलं आहे पण ऐकायला 2 कान दिले आहेत. कारण जितका आपण बोलतो त्याच्या दुप्पट आपण ऐकलं पाहिजे. म्हणून बोलायच्या वेळी बिनधास्तपणे बोला, जे हवं ते बोला आणि ऐकताना मन लावून ऐका. समोरचा जे सांगतोय त्यात इंटरेस्ट घेऊन ऐका. यामुळे लोकांना आपण आवडायला सुद्धा लागतो आणि आपण बऱ्याचशा नवीन गोष्टीसुद्धा शिकतो. नंबर 3, थोडक्यात व स्पष्ट बोला. तुम्ही बोलताना कमी, योग्य आणि गरज असेल तिथेच बोला. तुम्ही जे काही बोलतात त्याला काहीतरी महत्त्व असले पाहिजे. हे बघा, जास्त बोलणाऱ्या माणसाला या जगात कोणीही किंमत देत नाही आणि तेच कमी बोलणाऱ्या माणसाला लोक उत्सुक असतात त्याच्याशी बोलायला. गरज नसेल तिथे तर बोलूच नका. प्रत्येक ठिकाणी स्वतःला प्रूफ करायची काहीच गरज नाही आहे.
जर तुम्हाला असं वाटत असेल की तुम्ही कितीही एखादी गोष्ट एक्सप्लेन केली तरी ती समोरच्याला नाही समजणार आहे, तर त्याच्याशी वाद घालू नका. कारण तिथे बोलायची काहीच गरज नाही. जिथे गरज असेल तिथेच बोला. निरर्थक गोष्टीवर वाद घालत बसण्यात काहीच अर्थ नसतो. अशावेळी तुम्हाला चालाकीने तिथून कसे निघता येईल ते बघा. यामुळे तुमचा वेळ आणि तुमची ऊर्जा दोन्ही वाचेल. आणि एखाद्या ठिकाणी आपण खूप बोलतो, आपल्या बोलण्याने समोरची व्यक्ती बोर तर होत नाही ना याची काळजी घ्या. आपल्या जास्त बोलण्याने समोरची व्यक्ती चिडते, आपल्यापासून दूर पळण्याचा प्रयत्न करते, आपल्याला बघितलं की ती इग्नोर करायला लागते. त्यामुळे कमी बोला. नंबर 4, आत्मविश्वासाने बोला. कॉन्फिडन्स असू द्या बोलण्यात. तुम्ही बोलताना पूर्ण आत्मविश्वासाने बोला. समोरच्याच्या डोळ्यात बघून बोला. आपल्या बोलण्यात आत्मविश्वास असणे खूप गरजेचे आहे. स्वतःला कुठेच कमी समजू नका. तुम्ही स्वतःला कमी समजल्यामुळे तुमच्या बोलण्यातला कॉन्फिडन्स कमी होतो. जर तुम्ही एक कॉन्फिडन्स व्यक्ती आहात, तुमच्यामध्ये कॉन्फिडन्स आहे ना, तर सगळे तुमच्यावर अट्रॅक्ट होतील. तुमच्या प्रत्येक गोष्टीत कॉन्फिडन्स असला पाहिजे. तुमच्या बॉडी लँग्वेजमध्ये, तुमच्या हालचालीमध्ये, तुमच्या बोलण्यामध्ये, सगळ्यामध्ये एक अंडर कॉन्फिडंट व्यक्ती कोणालाही नाही आवडत. कारण तो स्वतःच इतरांमध्ये जात नाही, तो कुठेतरी घाबरतो. बऱ्याचदा आपलंही असं होतं ना, कुणासमोर तरी बोलताना आपण घाबरतो, आपला कॉन्फिडन्स कमी होतो. आपल्याला असं वाटतं की समोरचा काय विचार करेल, मी त्याच्याशी कसं बोलू, किंवा हा तर अनोळखी आहे, मी याला पहिल्यांदाच भेटतो आहे. तर बघा, अशा वेळी जास्त विचार करू नका. कारण समोरचाही त्याच सिच्युएशनमध्ये असतो ज्या सिच्युएशनमध्ये तुम्ही असता. न घाबरता राहा, न घाबरता कुठेही जा, न घाबरता दुसऱ्याशी बोला. प्रत्येक व्यक्तीमध्ये वेळेबरोबर कॉन्फिडन्स येत असतो. नंबर 5, सकारात्मक दृष्टिकोन ठेवा. पॉझिटिव्ह राहा. सकारात्मक दृष्टिकोन ठेवा आणि एक गोड स्माईल करा. तुम्ही फोनवर बोलत असाल तरीही तुम्ही हसत त्या व्यक्तीशी बोला. तुम्ही पॉझिटिव्ह आहात ते समोरच्याला कळेल. जेव्हा तुम्ही अनेकदा हसता आणि पॉझिटिव्ह वागता तेव्हा लोक तुम्हाला पॉझिटिव्हली रिस्पॉन्स देतात. नंबर 6, प्रशंसा करा. तुम्ही कोणाशी बोलत असाल त्या व्यक्तीची प्रशंसा करा. कारण त्या व्यक्तीचा दिवस चांगला किंवा वाईट तुमच्यामुळेच जाणार असतो. एखाद्याची चांगल्या प्रकारे आपण प्रशंसा केली तर त्याला खूप छान वाटेल आणि तुम्ही त्याला आवडू लागाल. आणि त्याउलट जर आपण त्याला त्याच्या जाडीविषयी किंवा त्याच्या कलरविषयी काही वाईट बोललो की अरे तू किती जाड झाला आहेस, किंवा तू आधी किती सुंदर दिसायचीस, आता तुझा कलर खूप खराब झाला आहे, तर त्याचा दिवस पूर्ण खराब जाईल आणि तो दिवसभर याच गोष्टीचा विचार करत बसेल की मी इतकी वाईट दिसते का. आपल्यासोबतही असं होतं, तुमच्याबरोबरही झालं असेल. जर एखादा व्यक्ती तुम्हाला येऊन तुमच्याबद्दल काहीतरी चुकीचं बोलला तर तुम्ही दिवसभर तोच विचार करत असाल आणि समोरच्या व्यक्तीमध्ये काय वाईट आहे, काय चुकीचं आहे हे त्याला माहिती असतं. म्हणून आपण त्याला सांगायची काहीच गरज नाही आहे. याउलट समोरच्या व्यक्तीची चुकीची गोष्ट बघण्यापेक्षा, कमी बघण्यापेक्षा त्याच्यात काय चांगलं आहे ते बघा आणि प्रशंसा करा ना त्याची. त्याला खुश करा, तुम्हाला सुद्धा छान वाटेल. आणि आपण एखाद्याशी भेटतो, त्याला पॉझिटिव्ह बोलतो, त्याच्याविषयी काही चांगल्या गोष्टी आपण त्याला सांगतो तर त्याला खूप छान वाटते, त्याचा दिवस खूप छान जातो. आणि असं कोणीच नसतं की ज्याच्यामध्ये काही चांगलं नसतं. प्रत्येकात काही ना काहीतरी चांगलं असतं. दुसऱ्यांमध्ये काहीतरी चांगलं बघण्याचा प्रयत्न करा आणि त्याची प्रशंसा करा, तुम्हालाही छान वाटेल. अगदी छोट्यातल्या छोट्या गोष्टींनी सुद्धा समोरच्याचा मूड चेंज होऊ शकतो. लोकांशी चांगलं बोला, त्यांच्याशी चांगलं वागण्याचा प्रयत्न करा. तुम्ही चांगलं बना, लोकांचा रिस्पेक्ट करा, रिस्पेक्ट द्या. हा एक चांगला पॉईंट आहे कम्युनिकेशन स्किल सुधारण्याचा. नंबर 7, बोलत असताना हँड मूवमेंट, फेशियल एक्सप्रेशन्स, आय कॉन्टॅक्ट आणि चेहऱ्यावर हलके हसू ठेवा. या काही गोष्टी आहेत ज्या तुम्हाला बोलताना
वापरायचे आहेत. याद्वारे लोक तुमचे लक्षपूर्वक ऐकतील, तुमच्या बोलण्याचा कंटाळा येणार नाही, त्यामुळे समोरच्यावर तुमचे इम्प्रेशन चांगले दिसेल. मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.